जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपला जी.के क्रिएशनचा अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे गणेश आणि तुम्ही बघत आहात आपला जी.के क्रिएशन इन मराठी यूट्यूब चॅनल। जसे की भावांनो, तुम्हाला स्क्रीनवरती डेमो व्हिडिओ बघायला मिळत असेल, तसले व्हिडिओ कसे एडिट करतात मी तुम्हाला आजचे व्हिडिओ शिकवणार आहे। आणि मित्रांनो, हे व्हिडिओ अलाइट मोशन ॲप्लिकेशन मध्ये झालेला आहे। हे व्हिडिओ खूप कडक झालेला आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, आजची जे प्रेसेट सेकीपिक्स लिंक दिलेला आहे मित्रांनो, तिला पण पासवर्ड आहे आणि झिप फाईलला पण पासवर्ड आहे मित्रांनो। आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठं पण दिसतील मित्रांनो, ते दोघं पासवर्ड, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि काही समजत नसेल तर मला कमेंट्स करा। तर भावांनो, चला तर थोडाही वेळ वाया न घालवता आपला व्हिडिओ सुरू करूया। तर भावांनो, पहिल्यांदा तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करावं लागेल। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यावर पहिल्यांदा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल भावांनो। तर मित्रांनो, तुम्हाला जे प्रेसेट लिंक दिलेलं आहे ब्लॅक स्क्रीनची, ती प्रेसेट लिंक इनपुट करून घ्यायची। प्रेसेट लिंक इनपुट केल्यानंतर मित्रांनो, जो आपला जे 1 नंबरचा इफेक्ट आहे तो पहिल्यापासून लावलेला असेल मित्रांनो, आणि इथं तुम्हाला बुकमार्क ते पहिल्यापासून दिलेले असतील मित्रांनो। तर भावांनो, आपल्याला ह्या बुकमार्क प्रमाणे तुम्हाला फोटो लावायचे आहेत। तर भावांनो, पटापट इथून हे फोटो लावून घ्यायचे। तर भावांनो, फोटो लावण्यासाठी पहिला बुकमार्कवरती यायचे। पहिला बुकमार्कवरती आल्यानंतर प्लस आयकॉनमध्ये क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला फोटो घ्यायचे। तर भावांनो, हा एक फोटो घेतल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करा। तर भावांनो, फोटो घेतल्यानंतर जो आपला दुसरा बुकमार्क आहे त्या बुकमार्कवरती यायचे आणि त्या फोटोवरती क्लिक करायचे। फोटोवरती क्लिक केल्यावर तुमचा जो बाकी जो भाग आहे पुढचा, तो भाग कट करून द्यायचा अशा पद्धतीने। तर भावांनो, अशा पद्धतीने तो भाग कट केल्यानंतर मित्रांनो, अजून तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती यायचे आणि इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला जो दुसरा फोटो घेऊन घ्यायचे। तर भावांनो, हा दुसरा फोटो घेतलेला आहे मी। दुसरा फोटो घेतल्यानंतर जर हा फोटो लहान होत असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचे वरती आणि इथून तुम्हाला फिल स्क्रीन करून द्यायचे। फिल स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो, आपला जो अजून पुढचा जो बुकमार्क आहे त्याच्यावरती यायचे, फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोचा जे पुढचा भाग आहे तो अशा पद्धतीने कट करून द्यायचे। तर भावांनो, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व फोटो लावून घ्यायचे। तर भावांनो, मी पटापट हे फोटो लावून घेतो। तर भावांनो, बघू शकतात मी सर्व फोटो बरोबर लावून घेतलेले आहेत भावांनो। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला हे सर्व फोटो लावून घ्यायचे। तर फोटो लावल्यानंतर मित्रांनो, आता जे आपली सेकीपिक्सची प्रेसेट लिंक दिलेली आहे मित्रांनो, ती लिंक इनपुट करून घ्यायचे। तर भावांनो, पहिल्यांदा ती लिंक इनपुट केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल भावांनो। तर भावांनो, इथून तुम्हाला जो 1 नंबरचा जो इफेक्ट आहे पहिला फोटोचा, तो त्या फोटोवरती क्लिक करायचे। तर त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे। तर त्या पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यावर तुम्हाला इफेक्ट्स नावामध्ये जायचे, 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी पेस्ट करून द्यायचे मित्रांनो। तर अशा पद्धतीने इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचे। कॉपी पेस्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जो आपला जो चालू प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती यायचे। प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आता जे फोटो लावलेले आहेत आपण या बुकमार्क प्रमाणे, तर भावांनो, या फोटोवरती तो इफेक्ट पेस्ट करायचा। तर भावांनो, पेस्ट करण्यासाठी तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्स नावामध्ये जायचे, 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट करून द्यायचे मित्रांनो। तर भावांनो, आपले 22.14 सेकंदापर्यंत जितके पण आपले फोटो आहेत त्यांना हाच इफेक्ट पेस्ट करायचे आहे मित्रांनो। आणि 22.14 सेकंदाच्या पुढे तुम्हाला दुसरा इफेक्ट लावायचा मित्रांनो, म्हणून तुम्हाला 22.14 सेकंदापर्यंतच हा इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो या फोटोंना। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट्स नावामध्ये जाऊन पेस्ट करून द्यायचे मित्रांनो या इफेक्ट्सला। तर भावांनो, मी अशा पद्धतीने हे इफेक्ट्स पटापट पेस्ट करून घेतो। तर भावांनो, बघू शकतात मी 22.14 सेकंदापर्यंत जितके पण फोटो आहेत त्यांना इफेक्ट्स लावून दिलेला आहे मित्रांनो। आणि 22.14 सेकंदाच्या पुढे ते तुम्हाला दुसरे इफेक्ट्स लावायचे मित्रांनो। तर मित्रांनो, त्यासाठी आपण जी लिंक इनपुट केली होती त्या प्रोजेक्टवरती यायचे भावांनो पहिल्यांदा। तर त्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर 2 नंबरचा फोटो दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचे, इफेक्ट्स नावामध्ये जाऊन तुम्हाला इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो। तर भावांनो, अशा पद्धतीने कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू प्रोजेक्टवरती जायचे मित्रांनो। चालू प्रोजेक्टवरती गेल्यावर मित्रांनो, आपला जो 22.14 सेकंदाच्या पुढे जो फोटो होता त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचे मित्रांनो। तर भावांनो, सर्वात मोठे लेअरचा जो फोटो दिसतोय मित्रांनो, या फोटोला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे मित्रांनो, म्हणून या फोटोवरती क्लिक करा। फोटोवरती क्लिक केल्यावर मित्रांनो, इफेक्ट्स नावावरती जाऊन तुम्हाला पेस्ट करून द्यायचे मित्रांनो। फक्त मित्रांनो, याच एक फोटोला इफेक्ट लावायचे मित्रांनो। तर हा इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो, अजून बॅक घ्यायचे, आपण जो इनपुट केलेला प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्यावरती जायचे। तर भावांनो, अशा पद्धतीने इनपुट केलेला प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपला जो शेवटचा इफेक्ट्स आहे त्या इफेक्ट्सवरती क्लिक करायचे आणि 3 डॉटमध्ये क्लिक करून तुम्हाला कॉपी पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो इथून। तर भावांनो, कॉपी पेस्ट केल्यानंतर मित्रांनो, आपला चालू प्रोजेक्टवरती जायचे
आणि आता जर आपण हा मोठा फोटोला जो इफेक्ट लावला होता मित्रांनो, तर भावांनो या फोटोचा पुढे जितके पण आता फोटो येणार आहेत मित्रांनो त्यांना आपल्याला हा शेवटचा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो। तर भावांनो 3 डॉट तर भावांनो इफेक्ट नावामध्ये जाऊन तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचे मित्रांनो। तर भावांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्व फोटोंना इफेक्ट लावून घ्यायचे। तर भावांनो म्हणून मी हे पटापट इफेक्ट लावून घेतोय। तर भावांनो बघू शकतात मित्रांनो मी सर्व फोटोंना तो इफेक्ट लावून घेतलेला आहे मित्रांनो पटापट। तर भावांनो आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर तुमचं नावाचे पेनजे वगैरे घ्यायचे तर ते पेनजी घेऊन घ्या। तर मित्रांनो मी आपल्या जो चॅनलचे नावाचे पेनजी तर मी ती PNG घेऊन घेतो मित्रांनो आणि त्या PNGला मी व्हिडिओमध्ये लावून घेतो। तर भावांनो मी PNG घेऊन घेतलेला आहे मित्रांनो। PNG घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याला छोटा करून घेतो अशा पद्धतीने। छोटे केल्यानंतर मित्रांनो या PNGला अशा पद्धतीने इथं वरती लावून घेतोय। अशा पद्धतीने तुम्ही पण ही PNGला वरती लावून मित्रांनो PNGवरती क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओचा छोटी आणि या लेअरला असं ओढून घ्या मित्रांनो। ही PNGची लेअरला अशा पद्धतीने ओढून घ्या। तर भावांनो आपले व्हिडिओ बनून झालेले आहेत। तुम्हाला एकदा व्हिडिओ प्ले करून दाखवतो। तर भावांनो बघू शकता आपला व्हिडिओ किती मस्त आलेला आहे मित्रांनो। तर भावांनो हे व्हिडिओ बनून झाल्यावर या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती जे सेव्हचे आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथं तुम्हाला एक्सपोर्ट नावावरती दाबल्यावर तुमचा व्हिडिओ डायरेक्टली सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार। आणि मित्रांनो या व्हिडिओची तुम्हाला रेझोल्युशन वगैरे कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही या आडव्या बाणवरती क्लिक करायचे। आडव्या बाणवरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथं रेझोल्युशन लावायचे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो 1000p 720p। तर मित्रांनो तुम्हाला जितके HD पर्यंत सेव्ह करायचे तितके HD पर्यंत लावून घ्यायचे। एक्सपोर्ट नावावरती दाबल्यावर आणि एक्सपोर्ट ॲनिवर नाव येईल असून मित्रांनो त्या एक्सपोर्ट ॲनिवर नावावरती क्लिक केल्यावर तुमचं जे व्हिडिओ आहे ते सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार। तर भावांनो आजचे व्हिडिओ हेच होतं। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो भेटूया आपला पुढचा व्हिडिओ।